डॉक्टर है क्या यहाँ पे कोई? हा मुलगा बेशुद्ध पडलाय, याला पोलिसांनी मारहाण केलेली आहे. आपण बघू शकता. सर एक मिनिट प्लीज वाजू ऑटो. त्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्याला, तो बेशुद्ध पडलाय, त्याला उचलतही नव्हते कोणी. आणि आपण बघू शकता त्या विद्यार्थी त्याच्या पोटावर मारलेला आहे. आपण बघू शकता. हे डॉक्टर आहे का? बाजू में डॉक्टर है, बाजू में ऑटो प्लीज. हाँ ठीक है रुक पाणी मत. असं आंदोलन कधीच उत्स्फूर्तपणे तरुणांनी काढलेला नव्हता आणि आपल्याला आता हे पाहायला मिळते पाठीमागे. पोलीस देखील त्यांच्यासमोर हात बोलायत. बॅरिकेडिंग तोडलेली आहे या ठिकाणी. ह्या पोरांनी बॅरिकेडिंग तोडलेली आहे आणि हे कॉक्रोचेस ही देशभरातून आलेली जनता ही निघाली आता संसदेकडे. माझ्या पाठीमागे तुम्ही जे बघताय बॅरिकेडिंग अक्षरशः तोडलेली आहे. पाहू शकतात हे जे कॉक्रोच जनता पार्टी आहे, म्हणजेच देशभरातील जी काही युवक आहेत जे आक्रोश, ही जी पोलीस आहेत ह्या तरुणांना त्यांच्या मागण्यांपासून अडवते, त्याच्यामुळे ही पोरं आता चौताळलेली आहेत. ही पोरं थांबत नाही आहेत, ही पोरं थांबणारही नाही आहेत, कारण यांचा जो जज्बा आहे हे थांबणार नाही. हे यांचं असं म्हणणं आहे की आमचं हे रक्त मागतायत आणि आम्ही ते रक्त देऊ. या ठिकाणी तुम्हाला कुठली नॅशनल मीडिया हे दाखवणार नाही, पण आपल्या महाराष्ट्राचे मुद्द्याचं बोलू. आपण मुद्द्याचा विषय घेऊन इथे आलेलो आहेत आणि आपण हे बघा बॅरिकेडिंग पुन्हा एकदा तोडताना या ठिकाणी विद्यार्थी दिसत आहेत. हे विद्यार्थी कुठल्याच राजकीय पक्षाचे नाहीत. मी पुन्हा एकदा सांगतोय, हे पुन्हा एकदा बॅरिकेडिंग तोडण्यात आले. बॅरिकेडिंग तोडताना दिसतात आपल्याला. स्थिती झाली पुन्हा एकदा. पोलीस मारहाण करतायत. बेशुद्ध पडलेला मुलं. हे बघा हे विद्यार्थी आहेत, ही यंग जनरेशन. एखाद्या जनावराप्रमाणे या मुलांना या बसमध्ये पाठीमागे आपण पाहू शकता. वो भी सिविल ड्रेस में आया वो आतंकवादी है. वो बेशुद्ध पडलेला आहे. तो मुलगा बेशुद्ध पडलेला आहे. ही हुकुमशाही नाही तर काय, ही दंडमशाही नाही तर काय. एक तो मुलगा तेव्हापासून बेशुद्ध होऊन पडलेला आहे. पोलिसांनी येऊन डॉक्टरांना बोलवलं नाही, त्याच्या पोटावर काठी मारलेली आहे पोलिसांनी. आणि क्या फौज की तादाद बताते हो हमें तुम, हम देखें कि किस तरह हटाते हो हमें तुम, किस हाकिम मुजाबिर से डराते हो हमें तुम, अब नाम न लेना किसी हाकिम का दोबारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा, मुजाबिर से डराते हो हमें तुम, अब नाम न लेना किसी हाकिम का दोबारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा. माझ्या पाठीमागे पाहू शकतात हे जी कॉक्रोच जनता पार्टी आहे, म्हणजेच देशभरातील जी काही युवक आहेत जे आक्रोशाने आलेले आहेत, त्यांच्या मागणीसाठी आलेले आहेत. तर या ठिकाणी त्यांचा आक्रोश पहा कशा पद्धतीने त्यांनी ऑलरेडी एकदा बॅरिकेडिंग तोडून प्रवेश केला होता. पुन्हा एकदा या ठिकाणी पोलीस मोठ्या प्रमाणात उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळते. ही जी पोलीस आहेत ह्या तरुणांना त्यांच्या मागण्यांपासून अडवते, त्याच्यामुळे ही पोरं आता चौताळलेली आहेत. ही देशभरातील आलेली आहे उत्स्फूर्त अशी जनता, ही कुठल्या राजकीय पक्षाची नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळेल की त्यांचा आक्रोश कशा पद्धतीचा आहे. ते आक्रोश करतायत. थोडं वर एकदा पॅन करून दाखवा. पुन्हा एकदा आपल्याला बॅरिकेडिंग तोडताना दिसेल. जी या ठिकाणी आलेले हजारो पोलीस आहेत, त्यांचा कुठेतरी आता जो मनसूबा आहे ह्यांना अडवण्याचा, ते कुठेतरी थांबताना दिसतंय. ही पोरं थांबत नाही आहेत, ही पोरं थांबणारही नाही आहेत, कारण यांचा जो जज्बा आहे हे थांबणार नाही. हे आलेले देशभरातील जनता आहे. हे यांचं असं म्हणणं आहे की आमचं हे रक्त मागतायत आणि आम्ही ते रक्त देऊ. हे बघा पुन्हा एकदा बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न. या ठिकाणी तुम्हाला कुठली नॅशनल मीडिया हे दाखवणार नाही, पण आपल्या महाराष्ट्राचे मुद्द्याचं बोलू. आपण मुद्द्याचा विषय घेऊन इथे आलेलो आहेत आणि आपण पाहू शकतात की कशा पद्धतीनं हे बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न आणि आक्रमक होताना हे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. याच्या पाठीमागे हजारोच्या संख्येमध्ये विद्यार्थी आहेत. हजारोच्या संख्येमध्ये आपल्याला विद्यार्थी दिसतील. आणि आपण खास 1400 किलोमीटर लांब यासाठी आलो होतो की आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणार होतो, दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो. आणि पुन्हा एकदा बघा, पुन्हा इथं या ठिकाणी बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न होतोय. पोलीस कुठेतरी हातबल दिसत आहेत. पोलिसांनी कुठेतरी लाठीमार सुरू केलेला आहे. या पोरांनी आता आक्रमकता पुन्हा एकदा दाखवलेली. बॅरिकेडिंग तुटताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. नॅनो इकडे 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 तिकडं ही बघा, ही जी कॉक्रोच जनता पार्टी आहे
हे या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांचा जो काही जज्बा आहे, त्यांनी जो दृढ निश्चय करून आले की आम्ही मोर्चा करूनच राहू, तो मोर्चा करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जामर लावलेले आहेत, आमचा देखील नेटवर्क स्टक करण्याचा प्रयत्न आहे, मात्र तेही शांत राहणार नाहीत आणि आम्ही देखील सत्य दाखवण्याचा प्रयत्न थांबवणार नाहीत। आपण बघू शकता की कशा पद्धतीनं हे सगळं सुरू आहे। आपण पाहू शकतात की आता आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आंदोलनकर्त्यांनी पोलीस देखील त्यांना डिफेंड करताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात ही जी पब्लिक आहे, ही जी गर्दी आहे, ही जी आंदोलन करते आहेत, देशभरातून आलेले आहेत आणि त्यांचा आक्रोश तुम्ही पाहू शकता। हा आक्रोश या विद्यार्थ्यांचा आपण पाहू शकता आणि इकडे आपण पोलीस देखील कशा पद्धतीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात ते देखील आपण पाहू शकता की वंदे मातरम, भारत माता की जय आणि तिरंग्यात झेंडा घेऊन या ठिकाणी ही पोरं आलेले आहेत आणि त्यांचं आंदोलन आणखी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतंय। मागच्या काही दिवसांपासून सुरू होतं की हे आंदोलन होऊ द्यायचं नाही आणि आंदोलन हाणून पाडणार आहेत मोदी सरकार, आणि असंच काहीतरी आपल्याला पाहायला मिळतंय। हे आंदोलन हाणून पाडताना पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुठेतरी या कॉक्रोचेसला घाबरलेलं आहे सरकार, हे आपल्याला पाहायला मिळते। पोरांनी बॅरिकेडिंग तोडून आता एंट्री केलेली आहे, पोरांनी बॅरिकेडिंग तोडलेली आहे। हे आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडून आता पुढे मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत। हजारोच्या संख्येमध्ये पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांच्यामधला जो असणारा राग आहे, आक्रोश आहे, हे आपल्याला या ठिकाणी संपूर्णपणे दिसायला पाहायला मिळते। इथे बघा बॅरिकेडिंग तुटलेली आहे, आता मला दाखव। असं आंदोलन कधीच उत्स्फूर्तपणे तरुणांनी काढलेलं नव्हतं आणि आपल्याला आता हे पाहायला मिळते। पाठीमागे हे बॅरिकेडिंग तोडतायत, बॅरिकेडिंग तोडतायत, मला दाखव, बॅरिकेडिंग तोडतायत। पोलीस देखील त्यांच्यासमोर हातबल आहेत, पोलीस देखील त्यांच्यासमोर हातबल आहेत, पोलीस देखील त्यांच्यासमोर हातबल आहेत। बॅरिकेडिंग तोडलेली आहे या ठिकाणी, ह्या पोरांनी बॅरिकेडिंग तोडलेली आहे आणि हे कॉक्रोचेस, ही देशभरातून आलेली जनता ही निघाली आहे आता संसदेकडे। माझ्या पाठीमागे तुम्ही जे बघताय बॅरिकेडिंग अक्षरशः तोडलेली आहे आणि ही पोरं सगळी निघाली आहेत। पुन्हा एकदा बॅरिकेडिंग लावलेली आहे, अर्धे पोरं तिकडे गेलेले आहेत, हातात तिरंगा आहे, वंदे मातरमच्या घोषणा आहेत। त्याचबरोबर ही जी काही नीटची अनियमित आहे त्याच्याबद्दलचा हा आक्रोश आपण पाहू शकतात। पुन्हा बॅरिकेडिंग तोडताना आपल्याला बघायला मिळेल, बघा तिकडे हा आक्रोश आपण बघू शकता। हा जो आक्रोश आहे, हा आक्रोश या जनतेचा आहे, हा आक्रोश या कॉक्रोचेसचा आहे, हा आक्रोश या देशभरातून आलेल्या जनतेचा आहे, देशभरातून आलेल्या युवकांचा आहे। आपण हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, बॅरिकेडिंग पुन्हा एकदा तोडताना या ठिकाणी विद्यार्थी दिसत आहेत। हे विद्यार्थी कुठल्याच राजकीय पक्षाचे नाहीत, मी पुन्हा एकदा सांगतोय, हे कॉक्रोच जनता पार्टी आहे, जगभरातून आलेली, देशभरातून आलेली ही जी पोरं आहेत, त्यांची मागणी आहे की आम्हाला न्याय द्या आणि न्याय मिळत नाहीये तर त्यांना मिळत आहेत पोलिसांच्या लाट्या काट्या। हे बघा अशा पद्धतीने त्यांना अडवण्यात आलेलं आहे, मात्र ते काही शांत बसणारे नाहीयेत मित्रांनो। पुन्हा एकदा त्यांची ताकद बघा, त्यांचा जज्बा बघा। तुम्हाला ही कुठलीच मेनस्ट्रीम मीडिया दाखवणार नाही जे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आपण पाहू शकता की ही पोरं चवताळी आहेत अक्षरशः, हे काही थांबणारे नाहीयेत। कुठेतरी आता लाठीचार्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल। हे चित्र पाहताना आपल्याला हे बघा, सबको शिक्षा सबको काम मांग रहा है मजदूर और किसान, आणि हे विद्यार्थी म्हणजे इकडून ते इथपर्यंत पलीकडे सगळे ही जनता, ही जी कॉक्रोच जनता पार्टीची पोरं आहेत। पुन्हा एकदा बॅरिकेडिंग तोडण्यात आले, बॅरिकेडिंग तोडताना दिसतात आपल्याला, इकडे 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 बॅरिकेडिंग तोडलेलं आहे या ठिकाणी, पुन्हा एकदा बॅरिकेडिंग तोडलेलं आहे। पोलिसांच्या ताकदीसमोर ही ताकद खूप जास्त झालेली आहे आणि आता बघा ही बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी भगदड झालेली आहे, या ठिकाणी लाठीचार्ज पोलिस करतायत आपल्याला पाहायला मिळत आहेत। लाठीचार्ज या ठिकाणी ही जी बसमध्ये डिटेन करून आलेली पोरं आहेत त्यांना आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न, हे बघा, हे बस, हे बघा, हे बघा, हे विद्यार्थी आहेत, ही यंग जनरेशन आहे, त्यांना या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न बघा। अशा पद्धतीनं एखाद्या जनावराप्रमाणे या मुलांना या बसमध्ये पाठीमागे आपण पाहू शकता, या बसमध्ये कशा पद्धतीनं जणू काही जनावर आहेत अशा पद्धतीनं त्यांना आतमध्ये टाकलं जातंय। ही मुलं जी आहेत त्यांचा आक्रोश आहे, त्यांची मागणी आहे, ते काही वेगळ्या कामासाठी आलेले नाही आहेत, मात्र त्यांना बघा लाठीचार्ज करतात, पलीकडे नेऊन लाठीचार्ज करतात। ह्या विद्यार्थ्यांचा जो आक्रोश आहे आपण पाहू शकता, त्या विद्यार्थ्यांचा जो आक्रोश आहे,
ही मुलं देशभरातून आले. चला ना. आतंकवादी है, वो भी सिविल ड्रेस में आया वो आतंकवादी है, वो युवाओं को लाठी चार्ज कर रहा है. किसके परमिशन से लाठी चार्ज कर रहा है वो आतंकवादी है. इनकी वर्दियों पे नंबर प्लेट भी नेम प्लेट भी नहीं है. ये पुलिस की वर्दी में गुंडे गुंडे. एकूणच ह्या मुलांचा आक्रोश बघा कशा पद्धतीने मारण्यात येतो या विद्यार्थ्यांना. आणि त्यांचं म्हणणं आहे की हे वर्दीमध्ये न आलेले हे आतंकवादी. तिकडे दाखवू शकतात तुम्ही, तिकडे दाखवू शकतात. ही मुलं या ठिकाणी आपण बघू शकतात की पोरगा बेशुद्ध पडलेला आहे. तो मुलगा बेशुद्ध पडलेला आहे. तो मुलगा बेशुद्ध या ठिकाणी बेशुद्ध पडलेला आहे आणि पोलीस इकडे समोर उभे आहेत. बेशुद्ध झालेला दाखव. बेशुद्ध पडलेला आहे हा मुलगा. चला चल. हा मुलगा बेशुद्ध पडलाय. याला पोलिसांनी मारहाण केलेली आहे. आपण बघू शकतात. सर एक मिनिट. हा मुलगा बेशुद्ध पडलाय आणि याला कुठेतरी मारहाण झालेली आहे. एक मिनिट इधर हवेत ठेवा त्याला. हवेत ठेवा. हवा में रखो, हवा में रखो उसको, हवा में रखो. हट जाओ. पानी मारो भाई. ठीक है एक मिनट हटो. उसके बाजू में से हटो. बाजू में से हट जाओ. बाजू में से हट जाओ. बाजू में से हट जाओ. हवा नाही तो प्लीज बाजू में हटो. प्लीज बाजू में हटो. तर पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्याला. तो बेशुद्ध पडलाय. त्याला उचलतही नव्हते कोणी. आणि आपण बघू शकतात त्या विद्यार्थी त्याच्या पोटावर मारलेला आहे. आपण बघू शकता. हे डॉक्टर है क्या? बाजू में डॉक्टर है. डॉक्टर है क्या? डॉक्टर कोई डॉक्टर है क्या? बाजू में हटो प्लीज. हाँ ठीक है. रुक रुक रुक. पानी मत दो. पानी मत. अरे एक मिनट रुको. एक मिनट उसको पहले देखेंगे. पोलिसांनी याला मारलेलं आहे. यानं समोर येऊ. फार वाईट अवस्था आहे. ही हुकुमशाही नाही तर काय, ही दंडमशाही नाही तर काय. एक तो मुलगा तेव्हापासून बेशुद्ध होऊन पडलेला आहे. पोलिसांनी येऊन डॉक्टरांना बोलवलं नाही. त्याच्या पोटावर काठी मारलेली आहे पोलिसांनी आणि तेव्हा जाऊन तो बेशुद्ध झालेला आहे. ते बघा. एक और 2-3 लोक पकडो प्लीज उसको. हे बघा. आजच्या युवकांनी जर आपल्या प्रश्नासाठी झगडलं, आंदोलन केलं तर त्यांची अवस्था काय आहे हे बघा. हे बघा आता उचलून नेत आहेत त्याला. ही पद्धत आहे. काय बोलणार म्हणजे हे कुठल्या तरी जनावराला नेण्यासारखे देत आहेत. होऊ दे मोठा होऊ दे. काय सांगायचं. पोलिसांनी जो काही दंडमशाही वगैरे सुरू केलेली आहे ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज आपल्याला जंतर मंतरवर पाहायला मिळतंय. किसान आंदोलन हुआ